आणि आता शेतकरी तसंच सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यात पुढील 4 आठवडे पावसाची शक्यता नाही आहे। 2 ते 3 अंशांनी त्यामुळे तापमान वाढण्याची शक्यता आहे। पिकांना तापमान वाढीचा फटका बसण्याचाही अंदाज आहे। पुणे हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला आहे। पुढील 4 आठवडे पाऊस पडणार नाही आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। पुणे वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे। येणारे 5 ते 7 दिवस तरी कोणतीही सिस्टम किंवा हवामान प्रणाली जी की महाराष्ट्रासाठी अनुकूल ठरेल असं दिसत नाही आहे। त्यामुळं पाऊस तुरळक ठिकाणीच हलक्या स्वरूपाचा पडण्याची शक्यता आहे। आत्ता एक कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते पूर्व मध्य प्रदेशमध्ये आहे, त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट आपल्या रिजनवर होताना दिसत नाही। त्यामुळे येणारे 5 ते 7 दिवस तरी अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता। आपला जो 2 महिन्याचा अंदाज आहे ऑगस्ट ते सप्टेंबरचा, त्यामध्ये ऑलरेडी आपण सांगितलं होतं ह्या महिन्याच्या सुरुवातीलाच की येणारे 2 महिने ऑगस्ट आणि सप्टेंबर हा सरासरी ह्या महिन्यांमध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये पाऊस जो आहे तो सरासरीपेक्षा कमीच राहील असं सांगितलं गेलेलं आहे। ज्यावेळी ॲक्टिव्ह मान्सून कंडिशन्स असतात, पाऊस होत असतो, अशावेळी तापमान जे आहे ते सरासरीपेक्षा बऱ्यापैकी कमी असतं आणि ज्यावेळी उघडीप होते नक्कीच तापमान वाढतं आहे। आणि पुण्याचं जर बघायचं झालं तर मागील 4 ते 5 दिवसांमध्ये तापमानामध्ये 2 ते 4 डिग्रीने वाढ झालेली दिसून येते।